नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी अपडेट्स, महागाई भत्ता आणि वेतन संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र. माहे एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत सरकारी / कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या DA मध्ये 2% वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ मंजुरी. दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या DA मध्ये 2% वाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एकूण DA 58% वरून 60% इतका झाला आहे. या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 60% दराने DA वाढ लागू करण्यात येणार आहे. यामुळे माहे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांची DA थकबाकी ही माहे एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 58% दराने DA मिळत आहे. आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून DA वाढ लागू केली जाईल. अशाच महत्त्वाच्या DA अपडेट्स आणि सरकारी बातम्यांसाठी GR महाराष्ट्रला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.